गाव नकाशा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय असते याबद्दल आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी तुमचा वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया। गाव नकाशा हा गावातील भौगोलिक रचनेचा आणि मालमत्तेचा म्हणजे जमिनीचा आराखडा असतो। हा नकाशा प्रामुख्याने महसूल विभाग आणि तलाठी कार्यालयामध्ये तयार केला जातो। यात गावातील शेताच्या जमिनी, रस्ते, नद्या, ओढे, शिवारांची नावे, सार्वजनिक स्थळे, देवस्थान, शाळा, चराईभूमी इत्यादीची माहिती दर्शवलेली असते। या नकाशाचं महत्त्व काय आहे असं जर आपण विचारलं तर जमिनीच्या मर्यादा निश्चित करणे हे याचं सर्वात महत्त्वाचं काम असतं। म्हणजेच कोणती जमीन कोणाच्या मालकीची आहे, तिच्या सीमा कुठं आहेत हे स्पष्ट यावरून आपल्या लक्षात येतं। आणि या गाव नकाशामुळं शेजारच्या जमिनीच्या सीमांबाबतचा जो वाद असतो तो वाद टाळता येतो। अशा प्रसंगांमध्ये गाव नकाशा हा महत्त्वाचा ठरतो। ज्यावेळी जमिनीची एखाद्या मोजणी करावायची असते त्यावेळी सुद्धा गाव नकाशाचा आधार घेतला जातो। एखाद्या गावाचा विकास आराखडा तयार करायचा असेल, ग्रामपंचायत किंवा जिल्हा प्रशासन हे गावाचा विकास आराखडा तयार करताना सुद्धा गाव नकाशाचा उपयोग करतात। सातबारा व फेरफार नोंदीमध्ये सुद्धा हा गाव नकाशा सहाय्यक असतो। त्याचं कारण असं आहे की जमीन खरेदी विक्री करताना सातबाराच्या नोंदीसोबतच गाव नकाशासुद्धा उपयोगी पडतो, कारण त्यामध्ये कोणती मिळकत कोठे आहे हे आपल्याला दिसते, त्यावरून चतुर्सीमा काढता येतात। सरकारी योजनांचा लाभ मिळवताना उदाहरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना असेल, पाणी पुरवठा योजना, अशा योजनांमध्ये सुद्धा गाव नकाशा जो आहे तो वापर केला जातो। आपल्या गावातील जमीन, रस्ते, ओढे आणि शिवारांची माहिती जर एकाच नकाशामध्ये पाहायची असेल तर ती गाव नकाशामध्ये आपल्याला दिसून येते। यामधले महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे जमिनीच्या सीमांची माहिती आपल्याला मिळते। शेतीच्या वादात हा महत्त्वाचा पुरावा ठरतो। जमीन मोजणी करताना याचा उपयोग होतो आणि सरकारी योजना राबवताना सुद्धा याचा उपयोग होतो। गावाचा विकास आराखडा करताना जसं की मी आत्ताच सांगितलं, हा नकाशा अतिशय उपयुक्त असा असतो। त्यामुळे मित्रांनो, गाव नकाशा हा एक कागदावरील चित्र नाही तर ती आपल्या गावाच्या हक्काची ओळख असते। आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आपण फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा।